पिंजरा पिंजरा रे. काय सांगितलंस तिला? माझ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलाय, बट आय डाऊट तिला ते कळलंय का. घर सोडून नाही ना गेली, मग पटलं असेल ना वीर तिला. होप सो. नाहीये की गजानी माफी मागितली की होईल, तिचा राग शांत होईल. भाऊजी माफी मागतील का? पण मागतील का म्हणजे मागायलाच आहे. आनंदी नाही म्हटलं तरी गजाचं चुकलंच आहे. तू तू पुन्हा एकदा समजावून पाहतोस का त्यांना? आनंदी आता जर समजवायला गेलो ना त्याला, तर माझा आणि गजाचा वाद होईल, नाही तर तात्या आणि त्याचा तरी वाद. या दोन्हीचा मध्य साधताला तर आनंदी, मी याचाच मध्य साधलाय, म्हणूनच तर गजाला माफी मागायला सांगितली. त्यांनी या दोघांमध्येच मिटवलं तर चांगलं आहे. थोडा वेळ लागेल, पण हळूहळू त्यांचा पण संसार सुखाचा सुरू होईल. त्यांचा पण म्हणजे नाही, अजून कोणाचा संसार सुखाचा चाललाय घरात? आपला. आनंदी, जोपर्यंत आपण या सगळ्यापासून लांब जात नाही ना, तोपर्यंत आपला संसार काय सुखाचा होणार नाही. वीर, एकदा भाऊजी आणि चंचलाची गाडी रुळावर आली ना, मग तू म्हणशील तसं. म्हणजे आपल्या संसाराला ना स्वतःचं असं अस्तित्वच राहिलेलं नाही. इतरांवर अवलंबून असतात आपली सुखदुःख. असं नाही होणार वीर, असं नाही होणार. आपण यांना लांब निघून जाऊया, मग भाऊजी आणि चंचला तात्या आणि आईंची काळजी घेतील. सॉरी. आता तुम्ही माफी मागतायत तर ठीक आहे, मी तुम्हाला माफ करायला तयार आहे. पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय. आता काय? तुम्ही आता जी माफी मागितली, ह्याचा अर्थ काल जे काही तुम्ही बोललात ते रद्द झालं असं होतो का? म्हणजे मी मूल न होऊ देण्याबद्दल बोलतेय. म्हणजे मी आई होणार असं समजू का? मला मूल हवंय म्हणून मी तुमच्याशी लग्न केलंय. तुम्ही आता माफी मागितलीत ना, मग ठीक आहे ना, काय हरकत आहे? आपला संसार, आपली मुलं. एक मिनिट. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी आत्ता देऊ शकत नाही. मग कधीपर्यंत मिळेल मला? ते मला सांगता येणार नाही. आणि मी फार वेळ थांबवू शकत नाही. मग नका थांबू, यू आर फ्री. मग इथे तुम्ही माफी मागायचं नाटक का केलं? नाटक करत नाहीये, मला वीर दादानी समजवलं म्हणून मी इथे माफी मागायला आलो. अच्छा, त्यासाठी तुम्ही इथे आलात? हो. मग मी कशाने दुखावले गेले असं तुम्हाला वाटलं? माझ्या बोलण्याने. खड्ड्यात गेलं तुमचं बोलणं. मला त्याने काही एक फरक पडत नाही. मी तुमच्या मूल न देण्याच्या भूमिकेमुळे दुखावले गेले. पण हे सगळं जर असंच चालू राहणार असेल ना, तर मग प्लीज तुम्ही माफी मागू नका. तुम्ही कशाला माफी मागता आणि मी का म्हणून तुम्हाला माफ करायचं? सॉरी, तुम्ही इथे झोपू शकत नाही. तर मला एक शौक नाहीये. काल खाली झोपलो होतो, घरचे सगळे ओरडले. पण काल तुम्ही स्वइच्छेने गेला. आज मी सांगते म्हणून जा. या खोलीत तुम्हाला अजिबात जागा नाही. प्लीज जा. जशी तुमची इच्छा.
हाकला. तुमच्या मोठ्या भावानं समजलं का फरक पडलेला दिसत नाही तुम्हाला? कुठं तात्या, काल मी माझ्या मर्जीनं झोपलो होतो, पण आज तिच्या मर्जीने इथे झोपतोय. काल मी माझ्या मजूर आधी कविता म्हणल्यावर का लाईट म्हणू नका. उठा. तात्या, मी झोपायला तयार होतो त्या खोलीत, पण तीच म्हणाली की आज बाहेर झोप म्हणून. आईला देशमुखाच्या वाड्यामध्ये बाईचा आवाज कधी स्वयंपाक घराच्या बाहेर गेलेला आहे आणि तिची ही हिंमत झाली का तुम्हाला बाहेर काढलं? तात्या, माझा स्वभाव माहिती आहे तुम्हाला. म्हटलं उगाच का दुखवायचं तिला. तुम्ही काय माझी टिंगल करताय राव? तात्या, टिंगल मी करतोय की तुम्ही करताय? माझ्या घरात ती मुलगी बांधून. आईला तिच्या लग्नाआधी तिचा मास ठीक होता. लग्नानंतर जर मास दाखवला तर गाठ माझ्याशी म्हणाव तिला. नाही तिला माफी मागायला लाव. हो, कारण आम्ही आहोतच ना तुझ्यापेक्षा लहान. म्हणूनच सांगतोय, हा बालहट्ट समज आमचा आणि पुरव ना आमचा हट्ट. मी येणार नाही. बघ चंचला, माझा तर काहीच ऐकत नाहीये हा. तू एक काम कर, तूच प्रयत्न करून बघ. मला माहितीये या लग्नाकडून तुझ्या काही अपेक्षा असतील आणि त्या पूर्ण होतील याकडे मी स्वतः लक्ष देईन. काय सुनबाई, काय मग काय बरं आहे तर तुम्ही? काही त्रास वगैरे नाही ना? मला का काही त्रास असेल? रे, काय असतं की नवीन घर असतं, माणसं नवीन असतात. पण मला त्याने काही फरक पडत नाही. अरे वा वा, चांगलं चांगलं. मला जसं हवं असतं तसंच मी वागते ना. हा, म्हणजे काय अजून काही विचारायचंय? म्हणजे काय हे आमचं गजा म्हणलं बाहेर एकटा झोपलाय सोफ्यावर. मीच सांगितलं त्याला. का? का म्हणजे काय? मी लग्न का केलं? मला मूल हवं होतं म्हणून केलं. दुसरं म्हणजे हे जे काही तुमचं एवढं मोठं घर आहे ना, ते आमच्या तोला मोलाचं नाहीये. त्यात तुमच्या गजेंद्रला शिक्षण नाही, तरीही मी त्याच्याशी लग्न केलं की नाही? तुमच्या त्या गजेंद्रला ना माझ्याशी संसार करण्यात रस आहे, ना मला मूल हवं या माझ्या इच्छेचा आदर करण्याची परवा. आपण समजवलं त्याला. समजवणार आहात? हा, आत्ताच्या आता? नाहीतर हे घर सोडून जाताना मला कण मात्रही दुःख होणार नाही. सुनबाई बोलते तुम्ही. अहो, तुम्ही घर सोडून गेला तर बघ मूल कसं होणार बा? म्हणून तर हे घर सोडून जात नाहीये मी. मग आता काय? मला मूल हवंच आहे आणि लवकरात लवकर हवंय. देशमुखांच्या घरात माझं लग्न झालंय. देशमुखांचा वंश माझ्या पोटात वाढला पाहिजे की नाही? जर तुमच्या गजेंद्रला द्यायचं नसेल तर मग त्याच्या मोठ्या भावाला सांगा, वीरला सांगा द्यायला. मला मूल होण्याशी मतलब.
हॅलो. तुझी खूप आठवण येते गजा. सुपी, या लोकांनी लग्न लावलं का माझं? त्याबद्दल मला काहीच तक्रार नाही. तू मला फक्त एकदा येऊन भेट. खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. आता तुझ्या सुखी संसारात मला कुठलंही विघ्न नको, म्हणून तुला या वेळेला बोलवते. हो, तुला जसं पटेल तसं कर. ठीक आहे सुपी, येतो मी. मी देवळाजवळच्या विहिरीजवळ आहे. ठीक आहे. सुपी, गजा, मला खरं सांग, तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे? हो सुपी, किती? खूप. तू विचारही नाही करू शकणार इतकं. गजा, तू काही करू शकतोस माझ्यासाठी? काही करू शकतो सुपी. आता या वेळेला आलो ना, नुकतंच लग्न झालं असताना. हा, तिला मंगळसूत्र घालताना तुला माझा चेहरा दिसला? हो. तिच्या कपाळात कुंकू भरताना माझ्या कपाळात कुंकू भरल्याचा दिवस आठवला तुला? आठवलं. गजा, खरंच काहीही करू शकतोस माझ्यासाठी? हो. जीव देऊ शकतोस? हसत हसत. खरंच? मारून दाखवू आता. तू कशाला दाखवतोस? मी आहे ना. हे आनंदी, काय ग? काय झालं? ओरडलीस का अशी? विहिरी जवळ ते नामदेव काका आणि ती सुपी आहे ना, ते भाऊजींना घेचत होते आणि भाऊजी खूप ओरडत होते. वीर आणि भाऊजी खूप ओरडत होते आणि नाही, नामदेव काका खूप हसत होते. विहिरीजवळ
नंदी शांत हो. फार विचार करत असतेस ना तू, म्हणून होतं हे सगळं. ते म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, तेच झालंय तुझं. सारखं आपलं गजा चंचला गजा सुपी हेच चालू असतं डोक्यात. आपल्याला आपलं आयुष्यही आहे. हा नाही नाही, स्वप्न नव्हतं वाटत. म्हणजे स्वप्न नव्हतं वीर. मला 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 खरं वाटतंय. बघ ना, माझं अंग थरथरत आहे वीर. नंदी, काळजी नको करूस. सगळं व्यवस्थित होईल. गजाचंही काही वाईट होणार नाही ग. त्यांनी कोणाचं वाईट केलंय का की त्याचं वाईट होईल? उगाच विचार करत असतोस. चल झोप. दाखवू आता जीव देऊन? तू कशाला दाखवतोस? मी आहे ना.